नक्कीच मॅचला सुरुवात होती. ओपनिंग जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला मुसा तर दुसऱ्या साईडला सूरज असतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर सकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल मध्ये ज्याने चांगली बॅटिंग केली होती, तब्बल 50 धावेचं योगदान आपल्या संघाला दिलं होतं, मंगेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार झालाय. तर स्ट्रायकिंग एवढं मुसा सज्ज होतोय. एक हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच एक शेवटची अंतिम लढत, अंतिम मॅच, ज्या दिवसाचा सगळा नव्हता, ज्या क्षणाचा, या मोमेंटचा सगळ्यांना जी वाट बघत होता प्रेक्षक, तो क्षण, तो मोमेंट, तो दिवस इथे आलाय. एका बाजूला टीम दानिवली तर दुसऱ्या बाजूला मंजेरी स्पोर्ट्स तसाही. पहिलाच बॉल फायनलचा शॉर्ट पिच होता यावेळेस. पहिलाच बॉल मंगेशचा. गुडलेन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. मुसाला कोणत्याही प्रकारचा बॉल समजला नाही आणि पहिलाच बॉल आलाय निर्धाव. नक्कीच टेक्नोक्रॉप युनिट अध्यक्ष एकनाथजी राणे साहेब, जर मुसाचा विकेट जर कोणताही गोलंदाज घेतोय ना तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅटचा टॉप बॉटमला चेंडू कलेक्ट झाला, निर्धाव बॉल. नक्कीच मुसाचा विकेट जर कोणताही गोलंदाज घेतोय ना तर टेक्नोग्राफी युनिट अध्यक्ष मान्य श्री एकनाथजी राणे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय मुसाच्या विकेटसाठी. नक्कीच 2 बॉल डॉट आलेत. मनोबल वाढला असेल यावेळेस मंगेशचं. चांगली कामगिरी. पहिला शॉट तर दुसरा यॉर्कर. शॉर्ट पिच आहे यावेळेस हुक केलाय डीप मध्ये. मागे मल्हारी भोईर तयार. फिल्डिंग झाली. एक धाव तोपर्यंत कंप्लीट आणि मंजेरी स्पोर्ट्स तसाही संघ इथे अकाउंट ओपन करत असताना फायनलच्या मॅच मध्ये 1 धावेनं. 1 धाव आली. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत मंगेशच्या माध्यमातून बघायला मिळते. तब्बल 3 बॉल हाताळलेत. धाव खर्च केली 1. पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं हे षटक. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल जेव्हा रंगत होता सोनरपाडा अगेन्स्ट दानिवली, 50 धाव्यांची भरदार केली या फलंदाजाने केली होती सकाळच्या सत्रात आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच मंगेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. तब्बल 3 बॉल आतापर्यंत हाताळले. धाव खर्च केली 1. एका धावेनं मंजेरी स्पोर्ट्स जसं संघाचा अकाउंट इथे ओपन झालाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन तयार झालाय सूरज. एक अफलातून, एक क्लासिक बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे सातत्याने बघितलं जातं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फलंदाज बॅटिंग तुफानी करतो. फक्त पंच आणि टायमिंग याचा मेळ ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस यावेळेस फटका देखना गेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला फिटकावून दिलाय. सूरजचं आक्रमण, सूरजचा तडाखा मंगेशवर होतोय आणि हा येतोय क्रुशियल मोमेंट वर. जाऊ थँक्यू सो मच डीजे. चौकार आला. स्ट्रगल करत होता फलंदाज. यावेळेस पहिलाच बॉल करत होता सूरज आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॅकफुटवर गेले. शॉट तर कमालीचा केला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. मल्हारी भोईरला केलं बीट. चेंडू झाला रवाना. सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. टीमची टोटल 5 धावा झाल्यात. बॅट्समन तयार झालाय सूरज. फुल टॉस आहे. फटका यावेळेस सुद्धा देखना. एक्स्ट्रा कव्हर. चेंडू गॅप मध्ये झालाय रवाना. अजून एक तडाखा सूरजच्या बॅट मधून. अजून एक धमाका. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. आतापर्यंत 5 बॉल झालेत. धावा खर्च केल्यात 9. सूरज चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 1 होती. स्ट्राईक रोटेट झाली. तिसऱ्या बॉलवर सिंगल आला. त्यानंतर सूरज स्ट्रायकिंग उडाला आणि 2 बॉल मध्ये 2 चौकार. फुल टॉस आहे. यावेळेस फटका देखना केला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. 1 धाव तोपर्यंत कंप्लीट होत असताना एका धावेवर इथं समाधान मानावं लागतंय.
नक्कीच पहिलं षटक इथं संपला. टीमची टोटल तुम्ही बघू शकता 10 धावा. नक्कीच धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आताच आमच्या मुख्य बॅट्समॅन उपस्थित मान्यवर तानाजी भोईर, त्याचबरोबर अनिलजी ससाने सर. मुंबई पोलीस मध्ये यांची आताच निवड झाली आहे. मुंबई पोलीस मध्ये निवड झाली आहे तानाजी भोईर सर. त्याचबरोबर सिंधुदुर्ग पोलीस मध्ये निवड झाली आहे अनिल ससाने. याचं आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. वेलकम सर. चला जाऊया मैदानाच्या आत. तिथे घमासान युद्ध रंगलाय. सेमीफायनलचा मॅच. एका बाजूला टीम धानिवली तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता टीम मंजरी स्पोर्ट्स दसई. पहिलं षटक संपलं. टीमचे टोटल तुम्ही स्कोर कार्डवर बघू शकता. तब्बल 10 धावा लागल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे संपलं. 5 केला तो 38 सर्कलच्या बाहेर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये. प्रवीण उर्फ पांड्या आता गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला खेळताना दिसेल. नक्कीच धानिवली एक्सप्रेस अशा नावाने त्यांची ओळख. नक्कीच सातत्याने चांगली कामगिरी करतो. आज मोठा मॅच, बिग फाईट. इथे चांगली कामगिरी करेल का हे देखील आपल्याला बघावं लागेल. पहिला ओव्हर असताना मंगेशने चांगली गोलंदाजी केली. नक्कीच पांडे येतोय. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन तयार. हा या वेळेस पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न तर झालाय. कॅच झाला नाही. चेंडू झाला बाउंड्री कडे रवाना. तब्बल धावा मिळाल्या या चेंडूवर 2. पहिल्याच बॉलवर एक पल्लू स्कूप आणि 2 धावा खात्यामध्ये अडवत असताना बारा धावा झाल्यात. पहिलाच बॉल खेळत असताना सूरज पल्लू स्कूप केला गेला आणि तब्बल धावा मिळवल्यात 2. पांड्या तयार होतोय. रॅडम राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडवर सूरज सज्ज आहे. यावेळेस बॅटचा किनारा बीट केलं थर्ड मॅन पॉइंटला. चेंडू झालाय बाउंड्री कडे रवाना. यावेळेस नशिबाचा चौकार येतो बॅट्समन सूरज साठी. नक्कीच चौकार आलाय. बॅटचा किनारा. थर्ड मॅनला बीट केलं पॉइंटला. चेंडू गॅप मधून रवाना झाला. गोलीच्या वेगानं चौकार आलाय. टीमचे टोटल सध्याच्या स्थितीला तुम्ही स्कोर कार्डवर बघू शकता. 16 धावा. यावेळेस पुन्हा एकदा पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. तेच बघितलं पांड्यानं. अचूक लाईन, अचूक लेथ, भन्नाट वेग, अर्ध काम एसटी रक्षकानं केलं. यावेळेस दुसऱ्या ओव्हर मधला पहिलाच बॉल डॉट आलाय. पहिल्या ओव्हर बॉल मध्ये आला दुहेरी. दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसरा बॉल इथे डॉट हाताळत असताना कमबॅक करतोय. बॅट्समन सज्ज झालाय सूरज. तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार होतोय पांड्या उर्फ प्रवीण. आहा यावेळेस क्लास क्रिकेटचं सौंदर्य. चेंडूला फेकून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. 1 बाउन्स सीमा पार. अजून एक चौकार. टीमची टोटल 20 ऑन स्कोर बोर्ड. 20 धावा लागल्यात. शॉर्ट पिच आहे. यावेळेस चांगला बॉल हाताळण्यात आलाय. गुडलेन डिलिव्हरी होती. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोलला आणि तब्बल 1 धाव खात्यामध्ये ऍड झाली. टीमची टोटल स्कोर कार्डवर 21 धावा लागल्यात. या ओव्हरचा विचार केला तर पांड्या आला होता दुसऱ्या ओव्हरसाठी. पहिल्या बॉलवर दुहेरी धाव, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर चौकार. 5व्या बॉलवर आलाय सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. मुसा स्ट्रायकिंग एंडवर येतोय. नक्कीच आतापर्यंत मॅचचा विचार केला मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर आउट झाला होता. आता चांगली कामगिरी करेल का हे देखील आपल्याला बघावं लागेल. कारण सातत्याने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असतो. एक मोठा मॅच
बुसा स्ट्रायकिंग येतोय तर गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा बॉल हाताळण्यासाठी सज्ज झालाय पांड्या. 21 धावा लागल्या स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल. स्पीडअप द्यायचा विनंती असेल पंचांना की फास्ट खेळायचा सामना. शेवटचा बॉल. मुसा तयार. हा वाडा डिलेव्हरी. सुरेख बॉल हाताळण्यात आलाय. शेवटचा बॉल. सिंगल आली या शेवटच्या बॉलवर. दुसऱ्या ओव्हरची झाली सांगता. टीम मंजरी स्पोर्ट्स जसे संघाची धावसंख्या होती 22. डीजे सो मच डीजे. नक्कीच 2 षटकं संपली. टीमची टोटल तुम्ही बघू शकता. 22 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा ओव्हर पहिल्या सत्रातला. मल्हारी बोईर तयार झालाय तर स्ट्रायकिंग एंडवर मुसा सज्ज होते. पहिलाच बॉल. यावेळेस बॉल चांगला हाताळलाय. फटका देखना केला गेला. रेस इथे लागली गेली. पहिलाच बॉल इथे थांबणार नाहीये. आउटफील्ड कडक. चेंडू जाईल सीमा पार. मल्हारी बोईर वर आता आक्रमण. पहिल्याच बॉलवर आला चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार. मल्हारी बोईर तयार झालाय तर स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज मुसा सज्ज होतोय. 5 बॉल शिल्लक असतील पहिल्या सत्रातले. 26 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. यावेळेस फटका देखना केला गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मंगे चेंडू खाली. चुकी झाली नाही आणि इथे विकेटचं झालंय पतन. मुसाला पडताना लागतंय दुसऱ्याच बॉलवर. इतका जवाब पत्तर के साथ.
वर चौकारतात नंतर विकेटचा पतन झालाय. यावेळेस चांगला बॉल, गुडलेन डिलिव्हरी यावेळेस बघायला मिळते. फेअर डिलिव्हरी आहे. वेल बॉल. तीन बॉल झाले, शेवटचे 3 बॉल शिल्लक. बॅट्समन सूरज तयार तर गोलंदाजी ट्रॅकवर मल्हारी भोईर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल हाताला त्याला रनआउटचा चान्स इथे बनला. नक्कीच रवाना सूरजला इथे विकेटसाठी आणि इथे विकेट जाते. सूरजची विकेट सॅक्रिफाईस झाली. तिसरा धक्का लागतोय टीम मंजेरी स्पोर्ट्स दसई संघाला. टीमची टोटल 26. 26 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. अजून शेवटचे 2 बॉल शिल्लक. 26 धावा स्कोर कार्ड वर. आतापर्यंत विचार केला चांगली गोलंदाजी मल्हारी भोईरच्या माध्यमातून होत असताना आतापर्यंत पहिल्या बॉलवर चौकारतात नंतर विकेट आली. मुसाला परतावलं, त्यानंतर डॉट आलाय आणि चौथ्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपाने विकेट आली. शेवटचे 2 बॉल शिल्लक पहिल्या सत्रातले. एक घमासान युद्ध रंगत. एका बाजूला टीम दानिवली तर एका बाजूला टीम मंजेरी स्पोर्ट्स दसई. नक्कीच स्पीडअप द्यायचंय. नंतर बॅड लाईट होईल. बॅड लाईटची कोणत्याही प्रकारची स्पर्धेत अपील चालणार नाहीये. नंतर तुम्ही बोलाल बॉल दिसत नाहीये वगैरे याचं काही चालणार नाहीये. स्पीडअप द्या. 26 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. स्पीडअप द्या, स्पीडअप. पंचांना विनंती असेल मॅच फास्ट खेळवायची. 3 षटकांची लढत होती. आतापर्यंत 26 झाल्यात. 2 बॉल शिल्लक. बॅट्समन तयार. हा यावेळेस फटका देखना केला गेला. लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडू आहेत. फील्ड झाली. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या जाटेसाठी अक्षर निघालाय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 28 धावा स्कोर कार्ड वर जमा झाला. 28 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल. अख्तर तयार होतोय शेवटचा बॉल खेळण्यासाठी. कोई अंदर नाही जाएगा. यावेळेस फटका देखना केला गेलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाही. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेवर इथे समाधान मानावं लागत आहे. नक्कीच रनआउटच्या स्वरूपात विकेट गेला. शेवटच्या बॉलवर आल्या 2. टीमची टोटल तुम्ही बघू शकता 30 धावा झाल्यात. महासंग्राम एक काटेकी टक्कर. शेवटचा मॅच रंगताना दिसतो. 31 धावांचे गरज. स्पीडअप द्यायचंय. टीम धानिवली लवकर या डगआउट मध्ये. त्याचबरोबर मंजेरी स्पोर्ट्स असेल फील्डसाठी लगेच जा.
हॅलो स्पीडअप द्या. ओपनिंग जोडी मैदानात दाखल होते. शेवटचा मॅच ग्रामस्थ मंडळ टोकडा आयोजित एकलेशाही चषक 2022चा तरार फायनल मॅच तुम्हाला रंगताना दिसतो आजच्या दिवसातील. एका बाजूला टीम तानिवली तर दुसऱ्या बाजूला मंजरी स्पोर्ट्स असाई. पहिलं सत्र झालं. टीमची टोटल झाली 30. 31 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 18. बॉल 31 धावांची गरज. ओपनिंग जोडी मैदानात झाली आहे दाखल. एका बाजूला हरी तर दुसऱ्या बाजूला असेल मल्हारी. टीम धानवली संघाकडून ही ओपनिंगची सलामीची जोडी मैदानात झाली आहे दाखल. तर गोलंदाजी ट्रॅकवर अख्तर शेख तयार झालाय. फिल्डिंग झाली आहे सेट. 31 ऑन टार्गेट. 31 धावा बनवायच्यात. शेवटची लढत शेवटची अंतिम मॅच. स्पीडअप द्यायचं पंचांना विनंती असेल. नंतर बॅट लाईटचं अपील कोणत्याही प्रकारचं चालणार नाहीये या स्पर्धेत. बॅट्समन हरी तयार तर गोलंदाजी ट्रॅकवर अख्तर शेख. पहिलाच बॉल हरी सज्ज झालाय. 31 धावांचा टार्गेट. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल फटका सुरेख. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हरीचा ब्लास्ट. हरीचं आक्रमण. पहिल्याच बॉलवर धमाका. पहिल्याच बॉलवर येतो हा चौकार. पहिल्याच बॉलवर धमाका. 4 धावेनं स्वॅगने स्वागत केलं अख्तर शेखचं या मॅच मध्ये. यावेळेस दुसरा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू गोलीच्या वेगाने बाउंड्री कडे झालाय रवाना. दुसरा तडाखा हरीच्या बॅट मधून येणार सलगचा दुसरा चौकार. बॉलवर 2 मोठे फटके. 2 बॉलवर बनवला आतापर्यंत 8. पॉवर प्लेचा फायदा यावेळेस हारी घेत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय. 2 बॉल 2 चौकार आले. हारी बॅटिंग मार्कवर तयार झालाय. बॅट्समन तयार. शफल झाला होता. यावेळेस कतीना बीट केलाय. डायरेक्ट हिटची मागणी इथे झाली आणि बघता बघता एक चोरटी धाव खात्यामध्ये अडवत असताना चांगली कॉलिंग रनिंग बिटवीन द विकेट. 22च्या रूपाने एकाला. टीमची टोटल जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. नक्कीच 9 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. टीमची टोटल स्कोर कार्डवर 9 धावा. 31 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. सुरुवात जी पाहिजे होती ना टीम धानवली संघाला ती मिळाली. स्ट्राईक झाली रोटेट. मल्हारी भोईर आता स्ट्रायकिंग एंडवर. डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची सातत्याने ओळख मुरबाड नगरीमध्ये. तो मल्हारी भोईर आता येतो स्ट्रायकिंग एंडवर. एका बाजूला अख्तर शेख. अख्तर शेख चांगली कामगिरी करत असताना आतापर्यंत 3 बॉल मध्ये 9 धावा खाल्ल्या त्या गोलंदाजानं. कम बॅक करेल का? येणारे 3 बॉल सांगून जातील धानवली संघाचा. मल्हारी भोईर तयार. मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. जसं सांगितलं तसं केलं. मल्हारी भोईरचा तडाखा. तुफानी चक्का क्रुशियल मोमेंट वर येतोय. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. मल्हारी भोईरचं आक्रमण बघायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवर आपला परिचय दिलाय. नक्कीच चांगली बॅटिंग. सध्याच्या स्थितीला टीमची धावसंख्या सध्याच्या स्थितीला बघू शकता 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अर्ध काम तरी त्या 4 बॉल मध्ये झालाय. मल्हारी भोईर तयार. यावेळेस चांगला बॉल. अख्तर शेखचं कमबॅक म्हणावं लागेल कारण आतापर्यंत 4 बॉल हाताळले होते या गोलंदाजानं. तब्बल धावा खर्च केल्या 15. 5वा बॉल आलाय निर्धाव. शेवटचा बॉल मल्हारी भोईर तयार झालाय. 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अंतिम मॅच अंतिम लढत ग्रँड फिनाले
फायनलचा मुकाबला. एका बाजूला मुरबाड तालुका तर एका बाजूला शहापूर. यावेळेस सफल झाला होता. हा वडा डिलेव्हरी सलगचे 2 बॉल आले डॉट. कम बॅक केला अक्षर शेखनं या मॅच मध्ये. डीजे 6 बॉल. पहिलं षटक संपलं. टीमचे टोटल तुम्ही बघू शकता 15 धावा. अजूनही 12 बॉल मध्ये बनवायच्या 16. शेवटचे 12 बॉल शिल्लक. अजूनही 16 धावांची गरज. टीम धानिवली संघाला या मॅच मध्ये. खूप इम्पॉर्टंट, खूप क्रुशियल ओव्हर असेल. जिम्मेदारी दिली गोलंदाज कार्तिक वर. मागच्या मॅचचा हिरो ज्याने तब्बल 1 ओव्हर हाताळला. धावा खर्च केल्या होत्या 5. 1 विकेट आपल्या नावावर केला होता. तोच कार्तिक आता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आता चांगली कामगिरी करेल का? यावेळेस टीमला कमबॅक मिळून देईल का? कारण पूर्णपणे आपल्या पक्षामध्ये हा मॅच झुकवला टीम दानवेले संघाने. एका बाजूने हरी चांगली बॅटिंग करतोय तर एका बाजूने मल्हारी भोईरचं आक्रमण. कार्तिक तयार. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी हरी निघालाय आणि बघता बघता चित्याच्या चपलाईनं इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रेशर आणि प्रेशर. प्रत्येक टीमवर प्रेशर दिसतं यावेळेस. खेळाडूवर प्रेशर, बॅट्समनवर प्रेशर, गोलंदाजावर प्रेशर. याच्यात मात्र काही शंका नाहीये. 2 धावा आल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. 17 धावा पहिल्याच बॉलवर. दुहेरी धाव आली. हरी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये पण 2 धावा घेण्यामध्ये यश आलाय. यावेळेस देखना फटका केला गेला. बॅक टू द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव कंप्लीट. मल्हारी भोईर निघालाय गो हवेच्या. ज्यावेळेस अपील आउट केली गेली पण पॉपिंग क्रीज वर मल्हारी भोईर सेफली पोहोचला गेलाय. धावा मिळाल्या तब्बल 2. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावर. आता इक्वेशन बदललंय समीकरण. शेवटचे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायच्या 12 धावा. शेवटचे 10 बॉल 12 धावांची गरज. यावेळेस प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानाच्या आत बाहेर दिसते तुम्हाला. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत असेल. शॉर्ट पिच आहे. हुक केला यावेळेस. स्क्वेअर लेग चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची मागणी केली नाही. एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. तब्बल आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत गोलंदाज कार्तिकनं. धावा खर्च केल्यात 5. इक्वेशन बदललं यावेळेस. धावसंख्या स्कोर कार्ड वर झाली 20. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात 11 धावा. शेवटचे 9 बॉल शिल्लक. येणारे 9 बॉल सांगून जातील की डिफेंडिंग चॅम्पियन टीम कोण. एका बाजूला धानिवली तर दुसऱ्या बाजूला मंजिरी स्पोर्ट्स धसाई. गोलंदाज तयार. तर स्ट्रायकिंग एंडवर मल्हारी भोईर. मागच्या ओव्हर मध्ये अख्तर शेखवर आक्रमण केलं होतं. एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून आला. याच फटक्यासाठी ओळखला जाणारा हा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवर येतोय. सध्या त्याने विचार जर केला तशा बऱ्याच मॅचेस त्यांनी स्वतःकडे खेचून आणि स्पीडअप द्यायचं विनंती असेल पंचांना. बॅड लाईटचा अपील कोणत्या प्रकारचं चालणार नाही. स्पीडअप द्या. मल्हारी भोईर तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. ह्यावेळेस चांगला बॉल हाताला कार्तिकच्या माध्यमातून. 4था बॉल आलाय निर्धाव. हलकस कमबॅक म्हणावं लागेल कार्तिकचं. कारण आतापर्यंत 3 बॉल मध्ये तब्बल खर्च केले होते धावा 5. मल्हारी भोईर तयार. तर कार्तिक पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मोठा फटका सजवता. टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. 1 धाव का अतिशय वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी मल्हारी भोईर निघालाय. रनआउटचा चान्स इथे बनलाय परंतु सेफली पॉपिंग क्रीज वर पुन्हा एकदा मल्हारी भोईर सेफली पोहोचलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चित्याच्या चपलाईनं वाऱ्याच्या वेगानं या 2 धावा टिपल्या गेल्या. टीमची टोटल पुढे सरकली. जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावर.
शेवटचे 7 बॉल 9 धावांची गरज. 7 बॉल 9. स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. स्पीडअप द्यायचा. स्पीडअप. पंचांना विनंती असेल की फिल्डिंग लगेच सेट करायला सांगा. 7 बॉल 9. स्पीडअप द्या. स्पीडअप. नक्कीच बॅड लाईट होतीये. स्पीडअप द्यायचं आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक. 9 धावांची गरज. बॅट्समन मल्हारी भोईर तयार झालाय तर शेवटचा बॉल हाताळण्यासाठी कार्तिक तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. कार्तिकचा हा बॉल भन्नाट वेग. अचूक टप्पा. अचूक लाईन. अचूक लेंथ. शेवटचा बॉल आलाय निर्धाव. सुरेख गोलंदाजी कार्तिकच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं तब्बल धावा खर्च केल्या होत्या 5 आणि आता इथे क्रुशल मोमेंटला धावा खर्च केल्यात फक्त 7. शेवटचे 6 बॉल 9 धावांची गरज. स्पीडअप द्या. मंजेरी स्पोर्ट्स जसंही आपलं क्षेत्ररक्षण लगेच सेट करा विनंती असेल. 6 बॉल 9. 9 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक. स्पीडअप द्यायचं आहे. पंचांना विनंती असेल की खेळाडूंना सांगा की त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. बावीस धावा झाल्यात. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. चंद्रकांत येत आहेत. खूप मोठी जिम्मेदारी असेल टीम मंजेरी स्पोर्ट्स जसं संघाची या गोलंदाजावर. तर एका बाजूला हरी तयार. फुल टॉस. यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. लॉंग ऑन रिझर्व मध्ये सुरेख टिपला गेला. शेवटच्या मोमेंटला हरीला परतावा लागता. या मॅच मध्ये विकेटचं पतन झालं. स्पीडअप द्यायचं आहे. फास्ट जा मंगेश विनंती असेल. नंतर प्रॉब्लेम तुम्हालाच होणार आहे. पाच बॉल शेवटच्या शिल्लक. धावा बनवायच्यात 9. शेवटची लढत. अंतिम मॅच. ग्रँड फिनाले मेगा फायनल इथे रंगताना दिसतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. 5 बॉल 9 धावांची गरज. स्पीडअप द्यायचं विनंती असेल पंचांना. शेवटचे 5 बॉल येऊन सांगतील की टीम मंजेरी स्पोर्ट्स जसंही की टीम धानिवली. एका बाजूला टीम एका बाजूला मुरबाड तालुका तर एका बाजूला शहापूर. कोण ठरेल कोणावर बारी. येणारे 5 बॉल सांगून जातील. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी बनवायच्यात 9 धावा. मंगेश तयार झालाय. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक. चुकी झाली नाहीये. दुसरा धक्का. मंगेशला परतावं लागतं यावेळेस. आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. आतापर्यंत तब्बल 9 धावा बनवायच्या होत्या. तब्बल 2 बॉल मध्ये 2 विकेट. प्रथम आउट केलं हरीला. चांगली बॅटिंग करत होता. त्यानंतर मंगेश गेला ना. मंगेशला टाकलं पहिल्याच बॉलवर परतीचा रस्ता. मल्हारी भोईर तयार झालाय. शेवटचे 4 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. तर गोलंदाजी ट्रॅकवर चंद्रकांत तयार झालाय. 4 बॉल 9 धावा. मेगा फायनल ग्रँड फिनाले. कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन. येणारे 4 बॉल सांगून जातील. तयार झालाय गोलंदाज. तर स्ट्रायकिंग ऑर्डर मल्हारी भोईर सज्ज होतोय. यावेळेस व्हाट अ डिलेव्हरी. सुरेख बॉल चंद्रकांतच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सातत्यानं अंडर प्रेशर ओव्हर हाताळत असताना चांगली कामगिरी टीम मंजेरी स्पोर्ट्स दसईच्या माध्यमातून होत असताना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी. तब्बल 15 धावा.
मॅच मध्ये कमबॅक आणून दिला कार्तिकनं. तब्बल 7 धावा खर्च केल्या आणि आता चंद्रकांत चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. शेवटचे 3 बॉल, 9 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी टीम दानिवली संघाला. टाइम केला यावेळेस, फटका देखना केला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी रवाना झाला नाही. एक धाव आली. आता दारोमदार प्रवीण उर्फ पांड्यावर टीम दानिवली संघाचं, कारण सातत्याने जर विचार केला तर चांगली बॅटिंग करू शकतो आपल्या संघासाठी. आता मोठी परीक्षा असेल. या परीक्षेमध्ये प्रवीण उर्फ पांड्या पास होईल का? 2 मध्ये 8 बनवायच्यात. त्या 8 बनतील का? एका बाजूला शापूर तालुका तर दुसऱ्या बाजूला मुरबाड, एका बाजूला दानिवली तर दुसऱ्या बाजूला मंजेरी स्पोर्ट्स जसई. शेवटचे 2 बॉल जिंकण्यासाठी बनवायचे 8 धावा. स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण उर्फ पांडे तयार, तर गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बघू शकता चंद्रकांत. यावेळेस फटका देखना केला गेलाय. एक धावेसाठी रवाना झालाय. दुसऱ्या धावेसाठी पांड्या विकेट सॅक्रिफाईस. विकेटचा पतन झालाय. पूर्णपणे हावी झाली मंजिरी स्पोर्ट्स जसं या मॅच मध्ये. शेवटचा 1 बॉल, 7 धावांची गरज. स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला जर जिंकायचं आहे तर 1 बॉल मध्ये 7 बनवाव्याच लागतील, याच्यात मात्र काही शंका नाही. जरी इथे मोठा फटका जरी आला ना तरी 1 धावेने विजय होईल टीम मंजेरी स्पोर्ट्स जसई. एखादा चुकीचा बॉल जरी इथे चंद्रकांत हाताळतोय तर कमबॅक करेल टीम दानिवली. शेवटच्या बॉल पर्यंत हा रणसंग्राम लढताना दिसतोय. एका बाजूला टीम दानिवली तर दुसऱ्या बाजूला टीम मंजेरी स्पोर्ट्स जसई. शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी बनवायच्या 7 धावा. 1 बॉल 7. एखादा चुकीचा बॉल पूर्णपणे कमबॅक करून देईल टीम दानिवली संघाला. एक चांगला मोठा फटका जरी आला तरी इथे टीम मंजेरी स्पोर्ट्स जसई हा मॅच जिंकेल आणि या स्पर्धेची चॅम्पियन टीम म्हणून तिच्याकडे बघितला जाण्याची मात्र काही शंका नाही. शेवटचा बॉल, 7 धावांची गरज. मल्हारी भोईर तयार, तर गोलंदाजी ट्रॅकवर चंद्रकांत सज्ज होतोय. चांगला बॉल, जल्लोष. इथे जल्लोष बघायला मिळेल. टीम मंजेरी स्पोर्ट्स दसई हा मॅच जिंकते. मुरबाड